खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजीसाठी इथे 2 कप मैदा व अर्धा कप रवा घेतलेला आहे. छान चाळून घेणे. तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 4 चमचे गरम तुपाचे मोहन तेही छान ह्यामध्ये मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हलके घट्टसर हे आपल्याला पीठ मळून घ्यायचे. पीठ मळल्यानंतर थोडेसे तेल लावून हे पीठ आपल्याला अर्धा ते 1 तास रेस्टसाठी देणे. सारणासाठी 2 चमचे तूप टाकून सुकामेवा टाकायचा आवडीनुसार. तो थोडासा परतल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा चव टाकून 2 वाटी टाकलेला आहे. तर तो 2 ते 3 मिनटं छान परतल्यानंतर 1 कप गूळ टाकून तोही छान मिक्स करून घेणे. सारण कोरडे होईपर्यंत परतायचे. किंचित मीठ, सुंठ पावडर, वेलची, जायफळ टाकून छान मिक्स करणे. सारण थंड करून घ्यायचे आहे. मळलेली कणिक पुन्हा एकदा छान मळून झाल्यानंतर त्याचे छान गोळे करून एक पारी लाटून घ्यायची आणि सारण भरून चिरणीच्या साहाय्याने याला करंजीचा आकार देणे आणि ह्या सर्व करंज्या कमी आचेवर छान आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आपल्या ओल्या नारळाच्या